जय भीम, जय शिवराय, जय शेवालाल, जय बिरसा मुंडा। आम्ही 1983-84 बॅचचे श्री शिवाजी विद्यालय सातारी या शाळेत शिकलेले आम्ही विद्यार्थी आहोत आणि आमचे मित्र असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस जे सध्या घाटकोपर मुंबई या परिसरामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि हा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याच्या नंतर आमच्या सगळ्यांच्या मनात ताठ झाल्या आणि आम्हाला असं वाटलं की आमचा मित्र एवढा मोठा झाला तर समाजाला हे दाखवून दिलं पाहिजे की बाबा सर्वसामान्य कुटुंबातली मुलं सुद्धा किती मोठी होऊ शकतात। आणि आम्ही असं ठरवलं की 1983-84 ची 10वी पर्यंतची जी बॅच आहे, आम्ही 5वी ते 10वी एकमेकांचे क्लासमेट, आम्ही गेट टुगेदर करायचं। परंतु जनरली जे काय गेट टुगेदर होत असतं, विद्यार्थी जमतात, गोडधोड खातात, कविता वाचतात, गाणे म्हणतात, डान्स करतात, एन्जॉय करतात आणि निघून जातात। आम्ही असं ठरवलं की आमचं गेट टुगेदर या महाराष्ट्राला कलाटणी देणारं ठरलं पाहिजे आणि आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहोत, जसं आता माझे मित्र शिवाजीराव केशवराव देवसरकर हे प्रिन्सिपल आहेत आणि ज्यांच्या प्रेरणेमुळं, ज्यांच्या कल्पनेमुळं हे सगळं घडून येत आहे, आमचे मित्र शेले दिगंबरराव पसरवार, मी तुम्हाला सांगितलंच की ते या विभागाचे ते घाटकोपर विभागामध्ये असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहेत, त्यांच्याच ऑफिसमध्ये आम्ही ह्या ठिकाणी बसलो आहोत। आमचे दुसरे क्लासमेट मित्र, खरं तर आम्ही भाऊच आहोत, युवराज भाऊसिंग जाधव जे डॉक्टरेट झालेले आहेत आणि विशेष म्हणजे फिजिक्समध्ये त्यांनी डॉक्टरेट केलेलं आहे, हे आम्ही क्लासमेट। आणि आमच्या वहिनी वर्षाताई युवराज जाधव ज्या प्रिन्सिपल आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये, संचालिका आहेत परत, तेव्हा हे आमची जी ही बैठक आहे ती ऐतिहासिक बैठक आहे। आम्ही असं ठरवलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि एक आपलं सुद्धा स्वराज्य निर्माण होऊ शकतं हा आदर्श घालून दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि म्हणून हे जे दोन महापुरुष आहेत, या दोन महापुरुषांच्या विचाराने जर हा महाराष्ट्र घडला तर आपण जे म्हणतो किंवा दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, म्हणजे दिल्लीवरती ज्याचा एक वैचारिक प्रभाव आहे अशा महाराष्ट्रामध्ये एक विचार प्रवाह निर्माण करावा म्हणून आम्ही त्या गेट टुगेदर तर मोठं करणारच आहोत, परंतु वारंवार बैठका घेऊन या ठिकाणी भारतीय संविधानानुसार जसं महाराष्ट्र शासनाने एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे 2020च्या परिपत्रकामध्ये की भारतीय संविधानामध्ये जी मूल्ये आहेत, संविधानिक मूल्ये आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय, ही मूलतत्व ही सामान्य माणसाच्या मनावर कोरली गेली पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाने सुद्धा अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आणि म्हणून संविधानाला अपेक्षित जो हा देश आपल्याला घडवणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने आम्ही वारंवार बसून एक विचार करणार आहोत आणि त्याची एक ऐतिहासिक बैठक आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि याचा पहिला प्रयोग म्हणजे लोकांच्या मध्ये जो मेसेज द्यायचा आहे तो आम्ही 15 नोव्हेंबर 2026 रोजी ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, श्री शिवाजी विद्यालय सातारी, आणि बहुतेक आम्ही विद्यार्थी आमचे डॉक्टर युवराज जाधव हे तर अगदी खेड्यातून म्हणजे मोरचंडी नावाचं गाव
म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी कुठलं वाहन जात नाही, कुठल्या काही सुविधा नाहीत, अशा खेड्यातून येऊन ते डॉक्टरेट झाले. शैलेशच्या बाबतीत तर काय सांगावं, खरं म्हणजे शैलेश आमच्या सगळ्याच्यासाठी प्रेरणास्थान ठरलेला आहे. एवढा मोठा ऑफिसर झाला आणि विशेष करून या देशाच्या पहिल्या नागरिक द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते त्यांना सर्टिफिकेट देऊन त्याचा सत्कार झालेला आहे. ते सर्टिफिकेट सुद्धा दाखवा की जे सर्टिफिकेट आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते आमच्या शैलेश पसलवाड यांना आमच्या मित्राला मिळालेला आहे. आणि मग आमची अशी इच्छा आहे की आता आमच्या मित्राचा एक जाहीररित्या सत्कार झाला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे आम्ही गेट टुगेदर ठेवलेले आहे, केवळ आम्ही क्लासमेट तेवढे जमणार नाही, तर आम्ही प्रत्येकाला कंपल्सरी करणार आहोत. आता बहुतेक आम्ही याचे झालेलो आहोत, जे काही क्लासमेट आहे, तुम्ही तुमची मुलं बाळ सुना नातवं असा सगळा लबालबा घेऊन यायचा आहे. शिक्षक वर्ग आणि आमचं शिक्षक वर्ग त्यांचे कुटुंब कमीत कमी 1000 लोक जमले पाहिजे अशी आमची एक आयडिया आहे. आणि ती म्हणजे 1000 लोक त्या ठिकाणी जो मेसेज देतील तो मेसेज संपूर्ण देशामध्ये गेला पाहिजे अशी आमची कल्पना आहे. आणि मग त्याला पुढे कसं रूप द्यायचे ते आम्ही देऊच. तेव्हा ही जी पहिली बैठक आहे, आमचे जे क्लासमेट अगदी अगदी खेड्यापाड्यामध्ये आहेत, जसा आता आपला फरतडे दिनेश फरतडे आज एक चांगला शेतकरी, म्हणजे 3-4 एकरामध्ये कुटुंब किती सुंदर चालवावं असं त्या ठिकाणी चालवणारा आमचा दिनेश फरतडे कुरळीचा, त्याच्यानंतर नारळीचा का कुरळीचा, नारळीचा, त्याच्यानंतर आमचा हा सखाराम सोनटक्के संगम चिंचोलीचा 2 एकर जमीन, परंतु 2 एकर जमिनीमध्ये त्यांनी दुधाचा व्यवसाय करून आज 4 व्हीलर मेंटेन करतो. एवढा म्हणजे 2 एकरामध्ये माणूस काय करू शकतो. म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये आमचे मित्र गेले, आमच्या युवराज जाधवनी तर एक मोठी संस्था काढली आणि त्या संस्थेमध्ये कितीतरी PSI वगैरे कितीतरी फॉरेस्ट ऑफिसर आज आतापर्यंत घडलेले आहेत. शिवाजी हे आमचे जे प्रिन्सिपल आहेत, खरं म्हणजे आमच्या सगळ्यापेक्षा तो मोठा माणूस, जमीनदार माणूस, परंतु एक उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक आणि विशेष करून त्याला जो एक वैचारिक वारसा लाभलेला आहे, भाई डॉक्टर केशवराव देवसरकर हे प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आणि त्याच्या पोटी जन्माला आलेले आहे चिरंजीव आज एवढा मोठा समाजसेवक आहे. तर असा आम्ही एक काहीतरी इतिहास घडवायचा असं ठरवलेलं आहे. तुर्तास आम्ही या गोष्टीवर आपलं सगळ्यांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो की 15 नोव्हेंबर 2026 रोजी श्री शिवाजी विद्यालय सातारी या शाळेच्या ग्राउंडवरती एक मोठा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्या कार्यक्रमाला आम्ही आताच निमंत्रण देतो. जे जे लोक हे मुलाखत ऐकतील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. या ठिकाणी आमचे मित्र असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस शैलेश दिगंबरराव पसलवार यांनी मुंबईमध्ये बोलून त्यांच्या ऑफिसमध्ये आणि आमची वेगळी राहण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. या सगळ्यांना ऑर्गनाईज आपण करत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा शैलेश पसलवाड, डॉक्टर युवराज जाधव, आपले प्रिन्सिपल शिवाजीराव देवसरकर, आमच्या वहिनी प्राचार्य आणि संचालिका आदरणीय वर्षा जाधव मॅडम आणि मी स्वतः श्रीपती ढोले की हे जे पूर्ण कार्यक्रम आहे या सगळ्या आमच्या मित्रांनी माझ्यावरती ते सगळं ऑर्गनाईज करण्याची जबाबदारी टाकलेली आहे. आणि मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापित पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचा शिक्षक, विद्यार्थी आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून या ठिकाणी मुंबईमध्ये आहे. तेव्हा या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपल्याला
विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय शिवालाल, जय बिरसा मुंडा.